शिवशक्ती स्नॅक्स सेंटर 40 वर्षाची अविरत परंपरा। झणझणीत मिसळ, स्वादिष्ट भजी, अस्सल ठेचा, वडापाव खायचा असेल तर पुण्यातील निलयम टॉकीज जवळ असणाऱ्या शिवशक्ती स्नॅक्स सेंटरला एकदा नक्की भेट द्या। पाहुयात काय म्हणतायत संतुष्ट ग्राहक। ही चमचमीत मिसळ आज आपण खाण्यासाठी या निलयम टॉकीजच्या जवळ असणारं शिवशक्ती स्नॅक सेंटर आहे। खूप जुनं आहे, 30 ते 35 वर्षाचं हे स्नॅक सेंटर आहे। अतिशय चवदार भजी, वडे आणि मिसळ हे 3 ते 4 पदार्थ आहेत। या ठिकाणी जे नेहमीचे येणारे लोक आहेत खूप छान त्याचा आस्वाद घेत आहेत। मी देखील पाहतोय कशा पद्धतीने त्याची चव आहे। वाव, एक नंबर, कोणत्याही हॉटेलात मिळणार नाही अशी चव या निलयम टॉकीजच्या बाजूला असणारं जे शिवशक्ती स्नॅक सेंटर आहे त्या ठिकाणी मला खायला मिळालं। मी मयूर दीक्षित, मी धनकवडी मधून आलोय। गेली 4 ते 5 वर्ष झालं मी या ठिकाणी वडापाव खायला येतो। या ठिकाणी आमचे महेश भाऊ मित्र आहेत, आता 4-5 वर्ष झाले, म्हणजे मित्रच झाले ते थोडक्यात। त्यांच्याकडे वडापाव, कांदा भजी एकदम उत्तम क्वालिटीची भेटते आणि 4-5 वर्षामध्ये त्याच्या टेस्ट मध्ये कुठलाच बदल झालेला नाहीये। मी येतो, माझ्यासोबत माझे मित्र येतात, माझे नातेवाईक येतात, आई बहीण, माझी सगळी फॅमिली। इतर ठिकाणी पण वडेपाव खातो, पण इथल्या वडापावामध्ये काय असं वैशिष्ट्य आहे का ती चव आणि ती जी काय देण्याची जी काय त्यांची भावना आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं, विशेषपणा काय? याची चव म्हणजे इथं जो वडापाव खातो ना एकदा, तो दुसरीकडे वडापाव खाऊच शकत नाही, पहिली गोष्ट म्हणजे ही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊचे एक स्वतः आवर्जून विचारणं ठेचा। आता ह्या वडापाव आपण इतर ठिकाणी बघतो, वडापाव सोबत सॉस येतो, मिरची येते, कांदा येतो, तसं भाऊकडं सॉस वगैरे ते आहेत, ते म्हणजे जे काय मशिनरीचे प्रकार येतात ते काही येत नाही। भाऊनी स्वतः बनवलेला ठेचा हँडमेड त्याच्यासोबत, हँडमेड ठेचा, त्याच्यासोबत कांदा, मिरची, जर ठेचा अजून लागला तर तो आवर्जून विचारतो की देऊ का। त्याचे पुढे एक्स्ट्रा पैसे हॉटेलमध्ये घेतात, तसे घेतले अजिबात घेत नाही। म्हणजे याच्यामध्ये कमर्शियलपणा कमी आहे आणि नागरिकांना खायला घालण्याचा जी काही भावना आहे अशी प्रवृत्ती भावना असणारे हॉटेल्स फार कमी आहेत। बरोबर। तर या महेश भाऊ बद्दल काय सांगाल? महेश भाऊ बद्दल एवढंच सांगेल मी की त्याचं फक्त एकच टार्गेट आहे, आलेल्या माणसांनी पोटभर खाल्लं पाहिजे आणि म्हणजे दुसरी काय अपेक्षा त्याची नसते, की आलेला माणूस पोटभर खाल्ला पाहिजे, समाधानाने मनाने तृप्त झाला पाहिजे, एवढीच त्याची भावना। त्या लोकांना मी अवश्य सांगू इच्छितो की सदाशिव पेठेत निलयम टॉकीजच्या बाजूला शिवशक्ती वडापाव, टॅक्स फ्री वडापाव नावाने महेश भाऊची वडापावचा स्टॉल आहे। त्या ठिकाणी आवर्जून या, चांगला तुम्हाला एक चवीचा अनुभव मिळेल आणि नक्कीच तुम्हाला त्याची चव आवडल्याशिवाय राहणार नाही। ताई, आपण या ठिकाणी जे काही हे वडापाव वगैरे घ्यायला आलेला आहात, कशी चव आहे या ठिकाणची? किती दिवसापासून आपण इथे येत आहे? काय आता बऱ्याच वर्षापासून घेते, खूप छान टेस्ट आहे आणि आठवड्यातनं 2दा तरी 2 ते 3 वेळा तरी येऊन जाते। टेस्ट खूप छान आहे याची आणि चेंज म्हणून पण एकदम छान आहेत आणि आम्ही बऱ्याच वर्षापासून यांना ओळखतोय पण। हे पाहतोय आपण या ठिकाणी हे सगळी लोक आहेत आणि आवडीने या ठिकाणी येऊन खाणारी लोक पण आहेत। हे पहा, जागा छोटी आहे परंतु टेस्ट चांगले असल्यामुळे लोकांचा वारंवार या ठिकाणी आपल्याला वावर दिसतोय निलयम टॉकीजच्या शेजारीच। महेश, आपण काय सांगाल या व्यवसाया संदर्भामध्ये? कोणी स्थापना केलेली आहे, तुम्ही काय करताय या संदर्भात? हा व्यवसाय माझ्या पप्पांनी चालू केलेला आहे। त्यांचं भरपूर यात कष्ट गेलेलं आहे, त्यांचा वारसा मी पुढे नेत आहे। त्यांची परंपरा पुढे नेऊन आपण प्रत्येक घराघरामध्ये ही चव पोहोचवावी यासाठी मी प्रयत्न करत आहे। नक्की आपण निलयम चौकामध्ये या, निलयमच्या इथे या। टॅक्स फ्री वडापाव नाव आपलं फेमस आहे, कधी या, त्याची टेस्ट घ्या, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपला आशीर्वाद आपल्याला कायम राहावा हीच विनंती। टॅक्स फ्री वडापाव म्हणलेलं आहे आपण, याचा अर्थ काय? हे वडिलांनी जे एक पहिले आपली निलयम टॉकी होती त्यामुळे वडिलांनी हे कन्सेप्ट ठेवलं होतं की आपलं नाव ॲडव्हर्टाइज व्हावं म्हणून, काहीतरी युनिक नाव असावं म्हणून टॅक्स फ्री वडापाव नाव ठेवलं। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।